हीच गोष्ट करायची होती की 20 दिवस थांबून माझा काय फायदा होता. जर फक्त मॉइश्चर साफ करूनच जर काम होत होतं तर या गोष्टीसाठी 21 दिवस थांबायची गरज नव्हती. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी अत्रिमुळे तुमचं स्वागत करतो. तर आज आहे 7 तारीख आणि दुपारचे 3 वाजलेत. तर मी आता चाललो आहे रॉयल एनफिल्डच्या सर्व्हिस सेंटरमध्ये. तर माझा 17 तारखेला जो डिस्प्ले बंद झालेला तो आज फायनली मला लावून मिळाला आहे. आणि त्यांचा आता मला फोन आलेला की तुमची गाडी रेडी आहे. आणि माझ्या घरापासून 2 किलोमीटरवरच आहे. तर मी आणि बाबू आता चाललो आहे गाडीची डिलिव्हरी घ्यायला. पण ॲक्च्युली मला त्यांनी सांगितलेलं की लगेचच मिळेल, जास्त वेळ नाही लागणार. एकतर हा पार्ट त्यांच्या कुठल्या पण सर्व्हिस सेंटरमध्ये अवेलेबल नव्हता. मग त्यांनी मागवला, ऑर्डर केला कुठून तरी, मला वाटतं चेन्नईवरून केला असेल. तर तिकडून येईपर्यंत 20 दिवस त्यांना लागले, म्हणजे 17 ते 7. तर आता आला आणि मला ॲक्च्युली पूर्ण प्रॉपर शूट करायचं होतं की ते कसं चेंज करतात, काय करतात. पण त्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये अलाउडच नाही व्हिडिओ शूट करायसाठी. बाकीचे जे ब्लॉगर्स आहेत त्यांचे तर भरपूर व्हिडिओ आहेत जे आपण बघू शकतो यूट्यूबवर. पण त्यांच्या स्पेसिफिक सर्व्हिस सेंटरमध्ये अलाउड नाही असं त्यांनी सांगितलं. आणि तिकडे लिहिलं पण होतं तसं. तर असेल काय काय रूल असतात प्रत्येकाचे. तर बघूया आता कसा त्यांनी लावला आहे डिस्प्ले. आणि त्याच्यानंतर माझं एक इम्पॉर्टंट काम आहे. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की माझा जो डिस्प्ले आहे जो पहिलाच आहे त्याच्यावर स्क्रॅचेस पडले आहेत बऱ्यापैकी. तर ते एक अजून एक काम आहे मला की तो आता दुसरा नवीन लावून मिळतोच आहे. तर त्याच्यावर लगेचच मी स्क्रॅच गार्ड टाईप एक येतं, एक फिल्म लावून मिळते, ती लावायसाठी मी तिकडून लगेच परेलला जाईल. तर तसं आपण जाऊया. आणि मला वाटतं 90% चान्सेस तर हेच आहेत की मला परत ट्रिप 0 करून, म्हणजे पूर्ण ओडोमीटर मला 0मध्ये मिळेल. तर बघूया आता ते किलोमीटरचं काय सीन होतं. मला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची राहिली की गोव्याला जेव्हा मी तुम्हाला एकदम क्विक अपडेट दिलेला की गाडीबद्दल काय, तर तेव्हा मी क्लिअर बोललो नव्हतो की पैशाबद्दल. तर तुम्हाला मी जे सांगितलेलं 20,000 रुपये, तर तो पार्ट 20,000 रुपयाचा आहे. पण माझी गाडी वॉरंटीमध्ये आहे त्यामुळे मला तो फ्रीमध्येच चेंज करून मिळतो आहे. तर मला बरेच लोक बोलले की तू पैसे का भरतो वगैरे. त्याचा पैसे वगैरे मी नाही भरत आहे, ते फ्रीमध्येच मला क्लेम करून मिळतं आहे, वॉरंटी माझी आहे म्हणून. या लोकांनी आम्हाला डिस्प्ले तर चालू करून दिला, तुम्हाला मी आता जसं दाखवलं. पण हे लोकांनी सेमच डिस्प्ले ठेवला. त्याच्यामध्ये बोलतात मॉइश्चर पकडलेला, तो मॉइश्चर त्यांनी काढून तोच डिस्प्ले मला परत चालू करून दिला. मग जर हीच गोष्ट करायची होती की 20 दिवस थांबून माझा काय फायदा होता. मला वाटलं की नवीन काही करून देणार, त्याच्या मागे त्यांचं काही रिझन पण आहे. जर मॉइश्चरच साफ करायचं होतं तेव्हा पण ते लोक करून देऊ शकत. बघूया आता याच्यावरच आता स्क्रॅच गार्ड लावतो मी जाऊन. आणि या गोष्टीमुळे मी नाखुश आहे. परेलला आलो आहे मी. डिस्प्लेवर लॅमिनेशन मी करून घेतलं. पण मला या गोष्टीचा प्रॉब्लेम नाही की मला नवीन डिस्प्ले लावून नाही मिळाला. जर फक्त मॉइश्चर साफ करूनच जर काम होत होतं तर या गोष्टीसाठी 21 दिवस थांबायची गरज नव्हती. तर हेच गोष्ट आहे, मला ती गोष्ट मला नाही पटली अजून पण. म्हणजे की 21 दिवस कुठे गेले तेवढे. आणि त्यांनी मला बोलत होता तो माणूस की त्यांनी डिस्प्ले मागवला आहे. जर मागवला आहे तर तो चेंज का नाही केला. आणि जर नव्हताच करायचा, मॉइश्चर साफ करून होतं तर तेव्हाच ते 5-10 मिनटामध्ये करून झालं असं. तर मला तसं पण सकाळी 9 वाजता मी दिली गाडी. आणि मला वाटतं 2 वाजताच्या आसपास मला फोन आला की तुम्ही गाडी घेऊन जा, गाडीचं काम झालं. मला वाटलं की ठीक आहे डिस्प्ले चेंज करून झाला असेल, पण तसं नाही झालं. आणि आता मला अजून सीटमध्ये फोम पण टाकायचं. तर इकडे मी विचारलं तर इकडे थोडं मला जास्त वेळ जातं, म्हणून मी माझ्या एरियामध्ये एकदा चेक करतो इकडे किती काय प्राईस आहे काय, त्या हिशोबाने मग फोम पण आपण टाकून घेऊया. आम्ही एरियामध्ये आलो आहे आमच्या आणि सीट दिले तिकडे.
आणि मी हे जे सीट कवर लावलं आहे त्याच्यावरच फोम लावतो आहे, म्हणजे कधी जर मला पुढे काढायचं असेल तर मग ते सीट कवर काढलं तर माझी ओरिजिनल सीट मला तशीच्या तशी मिळेल. तर तो माणूस आता फोम आणायला गेला आहे, तो फोम पण मी तुम्हाला दाखवतो. जास्त हेवी क्वालिटीचा मी नाही टाकला, नॉर्मल एक छोटीशी लेअर स्पंजची वाढेल एवढंच मी करतो. आणि त्याच्यावर एक चांगल्या क्वालिटीचा सीट कवर टाकतो, तो पण मी तुम्हाला दाखवतो. तर असा हा स्पंज आहे, बऱ्यापैकी जाड आहे हा. आणि याच्यावर आता मेजरमेंट घेऊन ह्याच सीट कवरच्या वर तो लावणार. भाई यूट्यूब देखते हो क्या? मेरा चैनल है, सब्सक्राइब कर दो. हा असा काहीतरी सीट कवर मी सिलेक्ट केला आहे. यांनी जे जे मला ऑप्शन दाखवले त्यामध्ये सगळ्यात सॉफ्ट तर मला हाच वाटला, म्हणून मी हा सिलेक्ट केला आहे. आणि हा लावून घेतला जाता. आणि शेप पण त्यांनी बऱ्यापैकी चांगला दिला आहे. मला एवढं एक्सपेक्टेड नव्हतं की हा इकडे एवढा चांगला शेप देईल. तुम्ही बघू शकता दोन्ही सीटला जसा अगोदरचा शेप होता त्याच्यावरच त्यांनी जवळजवळ 2 इंच फोम वाढवून तो सेम शेप द्यायला ट्राय केला आणि बऱ्यापैकी जमला आहे त्याला. पण बंद्याकडून मला एवढी एक्सपेक्टेशन नव्हती, पण आणि पूर्ण प्रॉपर सीटच्या शेपचं कटिंग वगैरे केलं आहे दोन्ही साईडून, पूर्ण पुढून मागून. आणि आता त्याला तो शिलाई मारतो. पूर्ण काम झालं आहे आता त्याचं. अशी काहीतरी वाटते सीट, म्हणजे मला एक्सपेक्टेड नव्हतं. आणि शिलाई वगैरे प्रॉपर मारून सीटची फिनिशिंग पण एकदम प्रॉपर केली आहे. आणि शेप पण त्याने एकदम बरोबर दिला आहे. आणि एकदम पण जी भरलेली सीट वाटते तशी नाही वाटत. थोडीफार तर ऑब्वियसली वाटणारच, कारण स्पंज आहे. आणि आता साफ करून देतो तो, त्याच्यावर चॉकचे वगैरे निशाण होते ते. तर ही व्हिडिओ मी इथपर्यंतच ठेवतो. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमचे काय थॉट्स आहेत ते पण मला सांगा. तर भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. की मला नवीन डिस्प्ले लावून नाही मिळाला. जर फक्त काय केलं